विद्यार्थी मित्रो, आजच्या पिरियडला आपण चौथ्या चॅप्टरमधला पुढचा भाग जो आहे धर्म आणि धार्मिक जमातवादी राजकारण, भारतीय राजकारणातील प्रभावी घटक या अंतर्गत हा घटक फार महत्त्वाचा मानावा लागतो. भारतीय राजकारणात धर्माला, जातीला आणि प्रादेशिकवादाला अनेक ठिकाणी महत्त्व असलेलं आपल्याला दिसतं. अर्थात यामुळे फार मोठं नुकसानही झालेलं आहे, होत आहे, याची आपल्याला जाण असली पाहिजे. साधारणतः धर्म आणि धार्मिक जमातवादी राजकारण या विषयावर ज्या वेळेला आपण चर्चा करू त्यावेळेला प्रामुख्याने जमातवाद यावरही थोडंफार बोललं पाहिजे. जमातवाद हे राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेतील एक मोठं आव्हान आहे, कारण जमातवादामुळे राष्ट्रीय एकात्मतेला फार मोठा धोका पोचत आहे, हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. जमातवाद म्हणजे विविध समुदायांनी मिळून बनलेला समाज. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी भारतीय लोकांना मर्यादित प्रतिनिधित्व देताना जात जमातनिष्ठ निवाडा असा शब्दप्रयोग वापरलेला होता. प्रत्येक समुदायाला वेगळं राजकीय प्रतिनिधित्व देण्याचं धोरण स्वीकारलं आणि त्यामुळं जमातवाद ही भारतीय लोकांच्या संदर्भात निर्माण झालेली एक संकल्पना मानावी लागेल. जगभरात असा शब्दप्रयोग कोणत्याही देशात वापरला जात नाही, हेही लक्षात घेण्यासारखं आहे. साधारणतः जमातवादाऐवजी तिथे वंशिकतेचे राजकारण असं म्हटलं जातं. केवळ भारतीयांच्या संदर्भातच जमातवाद किंवा धार्मिक जमातवाद ही शब्दयोजना वापरलेली आहे. जमातवाद ही संकल्पना वापरताना जमातवादाऐवजी साधारणतः धर्मांता, जातीयता, जातीवाद अशी अयोग्य पर्यायी शब्दयोजना केलेली आपल्याला दिसून येते. जेव्हा जमातवाद ही संकल्पना स्पष्ट करतो त्यावेळेला धार्मिक जमातवाद अशा अर्थाने स्पष्टीकरण करणे अधिक संयुक्तिक वाटेल. मूलतत्ववाद आणि जमातवाद या दोन्ही संकल्पना एकमेकांचे पर्यायी शब्द होऊ शकत नाहीत, कारण मूलतत्ववाद आणि जमातवाद या दोन भिन्न प्रवृत्ती असून त्या स्वतंत्रपणे अस्तित्वात येऊ शकतात. मूलतत्ववादाचा संबंध धर्माच्या स्वरूपाशी आणि धर्मपालनाशी येतो, तर जमातवादाचा संबंध राष्ट्रकल्पना, एकात्मता आणि सत्ता स्पर्धा यांच्याशी येतो. मूलतत्ववाद म्हणजे एखाद्या तत्वज्ञानाची काही मूलभूत तत्वे आग्रहाने मानणे आणि ती जोपासून ठेवणे होय. धार्मिक मूलतत्ववाद म्हणजे धर्माची जी काही मूलतत्वे आहेत ती कायमस्वरूपी असतात, ती कोणीही बदलू शकत नाही. धर्मसंस्थापक, प्रेषित, धर्मगुरू आणि धर्मग्रंथ याद्वारे धर्माच्या मूलभूत तत्वांचा निर्णय होऊ शकतो. धर्मसंस्थापकांनी, धर्मगुरूंनी जे व्यवहार अमान्य केले आहेत ते निषिद्ध आणि अव्यवहार्य मानले जातात आणि त्या आधारावर धार्मिक मूलतत्ववाद हा संघटनेच्या स्वरूपात प्रकट होत असतो. धर्मांतर्गत संघर्षातून एखादा गट दुसऱ्या गटापेक्षा अधिक शक्तिशाली होण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे धर्माच्या अन्वयातून संघर्ष, तंटे निर्माण होऊन मूलतत्ववादी धार्मिक संघटना निर्माण होतात. साधारणतः धार्मिक जमातवाद म्हणजे धर्माचा संबंध साधारणतः राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्र, राजकीय सत्ता यांच्याशी येतो. विशिष्ट धर्माच्या सर्व अनुयायांचा एक समुदाय निर्माण होऊन
त्याला राजकीय सामर्थ्य प्राप्त होतं आणि अशा धार्मिक समुदायाकडे देशाची राजकीय सत्ता असणं अशी विचारधारा म्हणजे धार्मिक जमातवाद होय. सर्वच धर्मसंस्था समुदायांना राजकीय सत्ता आपल्याकडे असावी असं वाटत असल्यामुळं खऱ्या अर्थानं त्यांच्यात सत्ता स्पर्धा होते. जमातवादाला धर्माधिष्ठित राष्ट्राची कल्पना मान्य असते. जमातवाद्यांच्या मते भारताच्या संदर्भात असं म्हणता येईल की भारत हे हिंदू धार्मिक समुदायाचं राष्ट्र आहे. ते हिंदू धर्माधिष्ठित राष्ट्र आहे म्हणून राजकीय सत्ता हिंदू समाजाकडं म्हणजेच हिंदुत्वाचे समर्थन करणाऱ्या राजकीय पक्षाकडं किंवा गटाकडं सत्तासूत्र असावीत अशी धार्मिक जमातवादाची विचारधारा असते. धार्मिक जमातवादासंबंधी इस्लाम धर्माधिष्ठित राष्ट्र, खलिस्तानवादी शीख समुदायाचे राष्ट्र अशी काही उदाहरणं आपल्याला देता येईल. धर्माधिष्ठित राष्ट्रवादाची वैचारिक बैठक म्हणजेच जमातवाद. राजकीय संस्था, व्यक्ती यांच्यातील संबंध धार्मिक समुदायाच्या नियंत्रणाखाली राहून धार्मिक समुदायाच्या वतीनं त्यांच्यात संघटित प्रतिनिधींना राजकीय सत्तेत वाटा मिळत असतो. अशा धर्माधिष्ठित राष्ट्रात व्यक्तीची ओळख तिच्या धार्मिक समुदायावरून केली जाते. थोडक्यात राष्ट्रातील व्यक्ती धर्माधर्मात विभागल्या जाऊन त्यांच्यात अस्मिता, अपेक्षा यांना धर्म हा एक समान आधार प्राप्त होतो आणि धार्मिक जमातवादाची भूमिका यातून आपल्याला स्पष्ट होते. साधारणतः जेव्हा एखाद्या लहान भूप्रदेशात एखादा धर्म पाळला जातो तेव्हा तेथील सार्वजनिक व्यवहारावर धर्म या घटकाचा प्रभाव निर्माण होतो. थोडक्यात धर्माच्या नावावर राजकीय समुदाय निर्माण होतात आणि धर्माच्या नावाने सार्वजनिक व्यवहारामध्ये हस्तक्षेप केला जातो की जो सार्वजनिक व्यवहार धर्म या घटकाचा पगडा निर्माण झालेला आपल्याला दिसतो. सार्वजनिक व्यवहाराचे क्षेत्र हे वादग्रस्त आणि सत्ता स्पर्धात्मक स्वरूपाचे असते कारण तेथे अनेक शक्ती निर्माण झालेले असतात. धर्माधिष्ठित राष्ट्रवाद म्हणजे एका धर्माच्या सर्व व्यक्तींनी मिळून तयार झालेले राष्ट्र आणि अशा राष्ट्रात धर्माचे सार्वजनिक व्यवहारावरील अंतिम नियंत्रण गृहीत धरलं जातं. एकाच धर्माच्या लोकांच्या मध्ये ऐक्याची भावना आणि सांस्कृतिक समानता असते. एकाच धर्माच्या राष्ट्राचे लोकांचे राष्ट्र नैसर्गिक, सामर्थ्यशाली आणि सुरक्षित असतं. अशा मनोभावना धर्माधिष्ठित राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते करून घेतात. परंतु प्रत्यक्षात जेव्हा सार्वजनिक व्यवहारावरील नियंत्रण जर संदिग्ध कमकुवत असेल तर धर्माच्या आधारे तेथे अन्य समूहांना वेगळे करण्याची प्रक्रिया सुरू होते. धार्मिक जमातवादी विचारप्रणाली धार्मिक तत्वज्ञानापेक्षा धार्मिक अहंकार निर्माण करण्यावर जास्त भर असतो. तर अशा रीतीनं आपल्याला या धर्माचा, जमातवादाचा भारतीय राजकारणावर कमी अधिक प्रमाणात प्रभाव पडलेला दिसून येतो आणि यामुळं राष्ट्राचं फार नुकसान झालेलं आहे, होत आहे हे आपल्याला ध्यानात घेतलं पाहिजे. समाजापुढल्या ज्या काही सामाजिक समस्या आहेत याच विविधतेतून निर्माण झालेल्या आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. या जमातवादाच्या संदर्भात स्त्री पुरुषाची असमानता आणि पुरुष प्रधान समाजव्यवस्था यांनाही प्राधान्य मिळालेलं आहे. आपल्या जमातीच्या प्रतिष्ठेसाठी आपल्या स्त्रियांचे रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारून अन्य धार्मिक समूहाशी संघर्ष करण्याची तयारी जमातवादी संघटना स्वीकारते आणि साधारणतः याच व्यवस्थेमुळं भारतात जेव्हा समाज बहुविध, बहुजिन्सी असणं हे जमातवादाला मान्य नाही. त्यामुळे जमातवादी नेहमी धार्मिक विविधतेकडे संशयानं पाहत असलेले आपल्याला दिसतात. भारतातील धार्मिक जमातवाद हा ब्रिटिश राजवटीतून आलेला आपल्याला दिसून येतो. कारण त्यावेळीची जमातवादाला जे एक खतपाणी मिळालेलं होतं त्यामुळंच तो अधिक फोफावला गेलेला आहे. किंबहुना या सगळ्या परिस्थितीला ब्रिटिश राजवट किंवा त्यावेळची असलेली जी काही एक विचारधारा त्यांनी पुढं आणली ती त्याला कारणीभूत ठरते.
ब्रिटिश राज्यकर्त्यांनी तुम्हाला माहिती असेल फोडा आणि जोडा ही नीती स्वीकारून भारतीय समाजात फार मोठी दरी निर्माण केलेली होती. ब्रिटिशांनी हिंदू, मुस्लिम, शीख अशी विभागणी करून आपले प्रशासकीय धोरण अवलंबलेले होते आणि त्यामुळं भारतातील सर्व धर्म समूह आपणाला जास्त अधिकार कसे मिळतील यासाठी प्रयत्न करू लागले. साहजिकच त्यांच्यातील धार्मिक अस्मिता, धर्माभिमान जागृत ठेवून सत्ता स्पर्धा वाढत गेली. त्यातून पुढं धार्मिक दंगली झालेल्या आहेत, हिंसाचार झालेले आहेत आणि धार्मिक या राष्ट्रवादामुळं लोकांनी स्वतंत्र राष्ट्राची मागणी सुद्धा केलेली आपल्याला आठवते. त्यामुळं भारत पाकिस्तान ही फाळणी होऊन 2 राष्ट्र उदयास आली. थोडक्यात भारतात धार्मिक मूलतत्ववाद आणि धार्मिक जमातवाद हे 2 विचार ब्रिटिश राजवटीच्या काळातील धर्मांतेच्या स्पर्धेतून आणि वर्चस्वातून प्रस्थापित झालेले आपल्याला दिसतात. आज 20व्या शतकाच्या सुरुवातीला तबलीग जमात या मूलतत्ववादी संघटनेने मुस्लिम समाजावरील हिंदूंचा प्रभाव अमान्य करून मुस्लिमांचे वेगळे अस्तित्व दाखवून दिले आहे. दरम्यान आर्य समाजाने हिंदू धर्माचे सामर्थ्य वाढवण्याचेही प्रयत्न केले. हिंदू महासभेनेही शुद्धीकरणाची मोहीम आणि हिंदू ऐक्य यांना प्रोत्साहन दिलेलं आहे. आर्य समाजाने हिंदू मुस्लिम ही समाज विभागणी स्वीकारून त्याला सार्वजनिक व्यवहारात मान्यता सुद्धा दिलेली आपल्याला दिसून येते. हे अशी एक मूलतत्ववाद्यांची फार मोठी भर या भारतीय समाज व्यवस्थेत आपल्याला पाहावयास मिळते. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात हिंदू मुस्लिम जमातवादी संघटनेमध्ये जे संघर्ष होते ते संघर्ष आणि त्या संघर्षामुळं भारतीय राजकारण, भारतीय समाज व्यवस्था यामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे हे आपल्याला ध्यानात घ्यावं लागेल. साधारणतः याच आधारावर अनेक जातीय दंगली झालेल्या आपल्याला ध्यानात घ्याव्या लागतील. मग 1950 साली दिल्ली, कलकत्ता, अलीगड इथं धार्मिक व जातीय दंगली झालेल्या आहेत. अहमदाबादला 1969ला, भिवंडीला 1970ला, जमशेदपूरला 1979ला, म्हणजे अशा वेगवेगळ्या ठिकाणी गुजरात, अहमदाबाद, गोध्रा रेल्वे स्थानक इथं झालेल्या काही दंगली आहेत. या दंगली धार्मिक व जातीय दंगली होऊन प्रचंड प्रमाणात प्राणहानी आणि वित्तहानी तर झालीच, पण या सर्व दंगलीस हा धार्मिक जमातवाद कारणीभूत ठरलेला आपल्याला दिसून येतो. भारतात अनेक जमातवादी संघटना जमातवादाला आणि जातीयतेला प्रोत्साहन देत असलेल्या आपल्याला दिसून येतात. हिंदू महासभा असेल, रामराज्य परिषद, मुस्लिम लीग, हिंदू एकता, विश्व हिंदू परिषद, जमाते इस्लाम, पतित पावन संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, खलिस्तानवादी, खालसा संघटना अशा अनेक धार्मिक संघटना किंवा गट, पक्ष धार्मिक जमातवाद आणि त्याला कारणीभूत ठरलेले आपल्याला दिसून येतात. तर या सगळ्या गोष्टींचं राष्ट्र निर्मितीच्या दृष्टिकोनातून किंवा राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून ही धार्मिक जमातवाद हे एक मोठा अडसर होऊन बसलेला आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि त्यामुळं अनेक वेगवेगळे समस्या, अनेक वेगवेगळ्या सामाजिक समस्या आणि राष्ट्रबांधणीमध्ये फार मोठे अडसर निर्माण झालेले आहेत. म्हणून हा एक महत्त्वाचा भारतीय राजकारणातील प्रभावी घटक म्हणून आपल्याला ध्यानात घ्यावा लागेल. थँक्यू.